नमस्कार, मी योगेश. सध्या आपण आहोत हातकणंगलेत आणि हातकणंगलेतून तारदाकडे जाणाऱ्या रस्त्यावर या ठिकाणी काम चालू आहे. सदरचा आपण पाहत असणारा रस्ता ह्यो ग्रामीण रुग्णालयाकडे जात आहे आणि या ठिकाणी नव्याने ड्रेनेज, अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि काँक्रिटीकरण सुरू आहे. या ठिकाणी गेल्याच पंचवार्षिक काळामध्ये लोकप्रतिनिधी, नगरसेवक इथले स्वामी यांच्या माध्यमातून या ठिकाणी गटर झाली होती. जवळपास 7.5 लाख रुपये खर्चून या ठिकाणी गटर झाली होती. या ठिकाणी कायम पाणी तुंबणे, अस्वच्छता पसरणे, तसेच एक बाजू ढासळणे असे अनेक विविध समस्या या गटारीत येत होत्या. आणि या गटारीचा कायमचंपणे बंद करून या ठिकाणी सदरचे जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत सुभाष गोरे सर यांनी हे अंडरग्राऊंड गटारीचं नियोजन लावलं आहे नफा फंडातून. कारण एकदा जर हा काँक्रिटीकरण रस्ता झाला असता तर त्यानंतर गटार्स किंवा पाईपलाईन अशा सुविधा पुरवणं अवघड झालं असतं. आणि याचमुळे या ठिकाणी सध्या अंडरग्राऊंड गटारकडून ठिकठिकाणी ड्रेनेज काढले आहेत. जवळपास 80 मीटर अंतरावर असे 7 ते 8 ड्रेनेज या ठिकाणी बरोबर रस्त्याच्या मध्यभागी आपल्याला दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ठिकाणी रस्ता होत आहे, पण या ठिकाणी पाहू शकता की जवळपास 160 मीटर रस्ता असताना देखील 40 मीटर रस्ता कमी पडला आहे. 120 मीटर 126 मीटरच्या आसपास हा रस्ता लांबीनं आहे आणि जवळपास 4.25 मीटर हा रुंदीनं आहे. वास्तविक पाहता एक रस्ता पूर्णपणे शेवटपर्यंत जाणं गरजेचं होतं. बांधकाम अधिकारी जे सोहेब पठाण सर आहेत यांनी ॲक्युरेट माप घेणं गरजेचं होतं. पण सध्या आता पुढचा निधी केव्हा लागेल, पुढचं काम कसं होईल आणि केव्हा होईल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या ठिकाणचे जे विद्यमान नगरसेवक आहेत सुभाष गोरे सर यांनी उभे राहून या ठिकाणी काम केलं. आपण पाहतात की या ठिकाणी जवळपास 4 इंचाची खडीनंतर 4 इंचाचा जो पहिला टप्पा आहे काँक्रिटीकरणाचा तो पडला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकताय की या ठिकाणचे विद्यमान नगरसेवक आहेत यांनी थांबून ठिकठिकाणी रस्ता हा करण्या अगोदर खर्चाने या ठिकाणी पाईपलाईन टाकल्या आहेत. जेणेकरून या ठिकाणी या लाईनच्या माध्यमातून पाईपलाईन, पिण्याची पाईपलाईन टाकता येईल आज ना उद्या. या ठिकाणी जे मध्ये ड्रेनेज केलं आहे त्या ड्रेनेजला देखील ठिकठिकाणी नागरिकांच्या घरातून येणारे पाणी थेट जोडले आहे. तर ज्या ठिकाणी नागरिक राहायला नाही त्या ठिकाणी असं चेंबर काढून टोपण लावून झाकून ठेवलेलं आहे. म्हणजे जेणेकरून पुढील काळामध्ये कोणत्याही कारणास्तव हा रस्ता उखडता कामा नये याची पूर्ण दक्षता येथील प्रभाग क्रमांक 3चे नगरसेवक सुभाष गोरे यांनी घेतलेली आहे. आपण पाहतात यावेळी अभिल उघडे यांच्या प्रयत्नातून जवळपास 10 लाखांचा निधी लागला आहे आणि या रस्त्याचं चांगल्या प्रकारचे काम येथील विद्यमान नगरसेवक सुभाष गोरे हे करून घेत आहेत. आपण पाहतात हाच रस्ता आहे. धन्यवाद.